कमीपणाची भावना, न्यूनगंड त्रास देतोय का? न्यूनगंड का आहे, का येतो, या प्रश्नांचीच उत्तरं या व्हिडिओत मी देणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपत्रे शिसोडे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठल्या ना कुठल्या बाबतीत न्यूनगंड असतो किंवा कमीपणाची भावना असते, असं अल्फ्रेड ॲडलर यांचं म्हणणं आहे. अल्फ्रेड ॲडलर हे सायकोलॉजिस्ट होते आणि ते असं म्हणतात की कमीपणाची भावना ही प्रत्येकामध्ये जन्मतःच असते, ही इनेट असते. आपण सगळेच जण कमीपणाची भावना घेऊनच जन्माला येतो. असं का होतं? तर शरीरामध्ये कुठला तरी एक अवयव जो आहे तो कमकुवत असतो आणि प्रत्येकाच्या बाबतीत हे असंच असतं. आणि हा कमकुवत असल्यामुळे, शरीरातला एखादा अवयव कमकुवत असल्यामुळे आपल्याला कमीपणाची भावना निर्माण होते. पण ही कमीपणाची भावना वाईट आहे असं अजिबात नाही आहे. कारण कमीपणा असल्यामुळेच, इन्फिरियरिटी फिलिंग असल्यामुळे आपण मोटिवेट होतो, आपण काहीतरी करण्यासाठी प्रेरित होतो, असं ॲडलर यांचं म्हणणं आहे. माझ्यात जे कमी आहे ते मी त्याला मागे टाकून त्याच्या पुढे जाण्याचा मी प्रयत्न करत असते. मी कॉम्पन्सेट करण्याचा प्रयत्न करत असते, ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करत असते. मग जे माझ्यात कमी आहे त्याला मी कॉम्पन्सेट करेन, किंवा माझ्यात जे कमी आहे पण त्याच्या पुढे मी जाऊ शकत नाही, तर दुसऱ्या एखाद्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये मी त्याला कॉम्पन्सेट करेन. म्हणजे मला एखादी गोष्ट, म्हणजे मला इंग्रजी बोलता येत नाहीये, मला चांगलं इंग्रजी बोलता येत नाही आणि म्हणून मला कमीपणाची भावना, इन्फिरियर फिलिंग आहे. मग मी काय करते, तर मी खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिकते, मी चांगल्या पद्धतीने बोलायला लागते. किंवा हे झालं कॉम्पन्सेट केलं, मी काय केलं, त्याला ओव्हरकम केलं. माझी जी फिलिंग आहे इन्फिरियरिटीची त्याला ओव्हरकम केलेलं आहे. पण कधी कधी इंग्रजी बोलायचंय पण मला लर्निंग डिसेबिलिटी आहे, मला भाषेचाच प्रॉब्लेम आहे, माझा लँग्वेज एरियाच प्रॉब्लेमॅटिक आहे ब्रेन मधला, तर मला ते नाही करता येणार. मग मी काय करते, मी गाण्यामध्ये चांगली होईल, मी डान्समध्ये चांगली होईल. म्हणजे इकडची जी कमीपणाची भावना आहे, इन्फिरियर फिलिंग आहे, ती मी काय करते, ओव्हरकम करण्यासाठी दुसऱ्या कशात तरी कॉम्पन्सेट करते. मग मी स्विमिंग तरी चांगलं करेल, मी खेळात तरी चांगला असेल. ह्याचा अर्थ कमीपणाची भावना ही चांगली आहे. पण ही कमीपणाची भावना न्यूनगंडामध्ये कन्वर्ट नाही झाली पाहिजे. म्हणजे कमीपणाची म्हणजे इन्फिरियर फिलिंग ठीक आहे, पण इन्फिरियर कॉम्प्लेक्स नको. आता हा कॉम्प्लेक्स केव्हा येतो? ज्या वेळेला जे आपलं कमी आहे, ज्यामध्ये आपण कमी आहोत त्याचा आपण मात करू शकत नाहीये. आपण खूप प्रयत्न करतोय, सगळी मेहनत करतो आहे, पण त्याच्यावरती मात करू शकत नाही त्या कमीपणावरती. आणि दुसरीकडे आपण कॉम्पन्सेट पण नाही करू शकत आहे. म्हणजे मला इंग्रजी बोलता येत नाही आणि मी कशात चांगली पण नाहीये, म्हणजे डान्स असेल किंवा दुसरं कुठल्या पण एरियात मी चांगली नाहीये असं जर मला वाटत असेल, तर तेव्हा मला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो. पण जर माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि मी त्याला ओव्हरकम करतेय, मी खूप चांगलं करतेय, किंवा इकडे मी त्याला कॉम्पन्सेट केलं आणि ओव्हर कॉम्पन्सेट केलं, इंग्रजी बोलतेय आणि इतकी फडाफडा इंग्रजी बोलतेय, वेगवेगळ्या ॲक्सेंटमध्ये बोलते आहे, वेगवेगळे प्रॉवर्ब्स वापरतीये, म्हणी वापरतीये, इडियम्स वापरती आहे, ह्याचा मला कॉम्प्लेक्स येतो आणि तो असतो सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. म्हणजे बघा, इन्फिरियर फिलिंग असते, त्याला कन्वर्ट करता येतं आपल्याला, त्याला मागे टाकता येतं, किंवा आपण त्याला कन्वर्ट करतो सुपिरियरिटी कॉम्प्लेक्समध्ये. ह्यालाच ॲडलर म्हणतात स्टार्विंग फॉर सुपिरियरिटी. प्रत्येक माणसामध्ये जी कमीपणाची भावना आहे ना, त्याला ओव्हरकम करायचं आहे. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्सकडे जायचं नाही, पण सुपिरियरिटीकडे जायचं आहे. तो कॉम्प्लेक्स होऊ नये ह्याची आपण खबरदारी घ्यायची आहे. आणि स्टार्विंग फॉर सुपिरियरिटी ही कन्सेप्ट ते मांडतात. म्हणजे जे काही माझ्यात कमी आहे त्याला पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते, परिपूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत असते, आणि हे प्रत्येक व्यक्ती करत असतो, असं ॲडलर यांचं म्हणणं आहे. आता हे करत असताना काहीतरी कमी आहे आणि मला त्याला ओव्हरकम करायचं आहे, मग त्याच्यासाठी मला ध्येय ठरवावं लागेल. आणि हे ध्येय प्रत्येकाचं आपलं आपलं असतं, ते वास्तव असेल किंवा काल्पनिक असेल, पण ते प्रत्येक व्यक्तीचं आपलं असं ध्येय असतं, आणि त्याला ॲडलर म्हणतात फिक्शनल फायनलिझम. की ते माझ्यासाठी फायनल आहे, ते माझ्यासाठी सत्य आहे, ते माझ्यासाठीचं सत्य आहे आणि ते सत्यच आहे. म्हणजे आता इंग्रजी मला बोलायचं आहे, तेच उदाहरण आपण घेऊया. मला बोलता येत नाही, ही कमीपणाची भावना आहे, मी त्याला ओव्हरकम करते. म्हणजे ओव्हरकम करताना मी काय ध्येय ठेवते आहे, की मला जे सांगायचं आहे, माझे जे विचार आहेत, मतं आहेत, ते समोरच्यापर्यंत इंग्रजी भाषेतनं पोहोचले पाहिजेत, ग्रॅमॅटिकली ते करेक्ट असावेत. एवढं जरी झालं तरी माझी जी इन्फिरियर फिलिंग आहे ती चालली जाईल, मला कॉम्प्लेक्स येणार नाही.
काही जणांचं मत असेल की मला फडाफडा इंग्रजी बोलता आलं पाहिजे, ब्रिटिश ॲक्सेंटमध्ये मला बोलता आलं पाहिजे, अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोलता आलं पाहिजे, खूप सारे प्रॉवर्ब्स वापरता आले पाहिजे, काहीही असू शकतं, खूप कविता लिहिता आल्या पाहिजेत, मी इंग्रजीत नाटक लिहिलं म्हणजेच माझं इंग्रजी छान झालं असेल. त्या व्यक्तीचं स्वतःचं असं ध्येय आहे, जेव्हा ती व्यक्ती म्हणते की माझं इन्फिरियर फिलिंग आहे इंग्रजीमधलं आणि त्याला मला स्टार्विंग फॉर सुपिरियरिटी करायचं, मला त्याला चांगलं करायचंय, ओव्हरकम करायचंय, परिपूर्ण करायचंय. आता हे करत असताना एक विशिष्ट पद्धतीने मग वर्तन करावं लागतं. मला इंग्रजी शिकायचं तर मला इंग्रजी बोलावं लागेल, ऐकावं लागेल, जे लोक इंग्रजी बोलतात त्यांच्यामध्ये राहावं लागेल, विशिष्ट पद्धतीने मला वर्तन करावं लागेल. एक पॅटर्न तयार होईल माझ्या वर्तनाचा आणि त्यालाच ॲडलर म्हणतात स्टाईल ऑफ लाईफ. आपण विशिष्ट पद्धतीने वर्तन करतो ते ध्येय गाठण्यासाठी. ठीक आहे. आता हे सगळं करत असताना आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते आपण विकसित करू शकतो असं ॲडलर यांचं म्हणणं आहे. ॲडलर खरं तर सिग्मंड फ्रॉइडचे कॉन्टेम्पररी, त्यांच्या सोबतचेच आहेत. 1870 मध्ये व्हिएन्नामध्येच त्यांचा जन्म झाला आणि फ्रॉइड सोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले, पण त्यांच्यापासून ते वेगळे झाले. कारण ॲडलर यांचं म्हणणं होतं की प्रत्येक व्यक्तीकडे क्रिएटिव्हिटीची पॉवर आहे. कशाची? क्रिएटिव्हिटी फॉर सेल्फ. मी कसा असला पाहिजे, मी कशी असले पाहिजे याविषयी प्रत्येकाकडे क्षमता, पॉवर आहे. कारण इन्फिरियर फिलिंग सगळ्यामध्ये आहे, पण त्याला परिपूर्णतेकडे नेण्याचा कोण आहे? आपणच करतो आहे. ध्येय कोण ठरवतोय? आपणच ठरवतोय. ते ध्येय गाठण्यासाठी वर्तन कशा पद्धतीने असायला पाहिजे हे आपणच करतोय. ह्याचाच अर्थ व्यक्तिमत्वाचा जर विकास करायचा असेल तर क्रिएटिव्हिटीची जी पॉवर आहे ती प्रत्येकामध्ये आहे आणि ती प्रत्येकाने वापरली पाहिजे. आपण पण ती वापरायची आहे आणि आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी स्टाईल ऑफ लाईफचे जे प्रकार आहेत ते आपल्याला सांगणार आहे.